नमस्कार, मी सिद्धेश ताकवले. दुपारचे 2 वाजतात आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे ठाकरे बंधूंच्या युती संदर्भातली. उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार असल्याचे एक ट्विट शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलं आणि त्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे. उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे. तिढा नाहीये, तिढा कुठल्याही जागेवर नाहीये. पण शेवट तुमचा कार्यकर्ता कोण लढवणार, आमचा कार्यकर्ता कोण लढवणार आहे, त्याच्यामध्ये कोण जास्ती चांगला असेल का याच्या संदर्भात चर्चा होत राहते. डेटा गोळा केला जातो, डेटा अनालिसिस केला जातो, या गोष्टीला थोडा वेळ जातो. त्यामुळे तिथे चर्चा अजून चालू आहे. त्यामुळे आपण पाहतोय सध्या ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा अखेर झालेली आहे. उद्या दुपारी 12 वाजता अधिकृत घोषणा केली जाईल. त्यानंतर सर्व निर्णय, त्यानंतर जागा वाटप असतील, या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार आहे. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी मी माझा सहकारी महेंद्र जोईल याच्याकडे जाणार आहे. महेंद्र, उद्या दुपारी 12 वाजता या ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा ही केली जाईल. या घोषणेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि विशेष करून मुंबई महानगरपालिकांमध्ये ही निवडणूक किती गेम चेंजर ठरू शकते या दोन्ही भावांच्या युतीनंतर? नक्कीच सिद्धेश, एकंदरीत युती ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त हा अखेर ठरलाय. उद्या दुपारी 12 वाजता स्थळ मात्र निश्चित नसलं तरी उद्या दुपारी 12 वाजता युतीची घोषणा होणार आहे, असं एक ट्विट आहे ते संजय राऊतांनी केलं. आणि तो ट्विट करत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा जो फोटो आहे, उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे जेव्हा मातोश्रीवर आले होते तो फोटो आहे तो त्यांनी ट्विट केला आहे. उद्या ह्या भावांची युती ही अधिकृत घोषणा झाल्यानंतर समस्त मुंबईकर आहेत जे ठाकरेंना मानणारे आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे, शिवसैनिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण बरीच लोक हे दोन बंधू एकत्र यावे अशी इच्छा व्यक्त करत होते. या बंधू एकत्र आल्यावरती मुंबईच्या राजकारणावरती असेल तो फरक पडलेला पाहायला मिळेल अशी जी ती मुंबईकरांची इच्छा होती. आणि उद्या या सगळ्या संदर्भात अधिकृत घोषणा होईल. एकंदरीत दोन बंधू एकत्र आल्यानंतर मुंबईच्या राजकारणावरती किंवा मुंबईवरती काय परिणाम पडेल, तर दोन बंधूंपैकी जर उद्धव ठाकरेंचं पाहिलं तर आपण 25-30 वर्ष झाले हे मुंबई महानगरपालिकेवरती त्यांची सत्ता होती. 2017 नंतर जर पाहिलं तर यामध्ये 22 पर्यंत आता जे ती सत्ता काही पक्षफुटी झाली. त्यानंतर शिंदेंची जी सेना आहे ती वेगळी झाली. एकनाथ शिंदे यांनी काही नगरसेवकांना आमदारांना घेऊन जो तो वेगळा पक्ष स्थापन केला. आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे जे आहे ते एकंदरीत 49-50 नगरसेवक सध्याच्या घडीला आहेत. या सगळ्या संदर्भात नवीन चेहऱ्यांनाही संधी देणार आहेत. आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जर म्हणायला गेलं तर राज ठाकरे यांचा जी भाषणं आहेत ती ऐकायला लोक मोठ्या प्रमाणात देतात. जर परिणाम मुंबईवर पाहायला गेला तर मुंबई पण महेंद्र जर या युतीमुळे महेंद्र या युतीमुळे महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, विशेष करून आपण आता महाविकास आघाडीचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवूया. तर महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरेंना सोबत घेण्यापासून काँग्रेसला हरकत होती, काँग्रेस तयार नव्हतं राज ठाकरेंना सोबत घेण्यापासून. मात्र या निवडणुकीमध्ये जर ठाकरे बंधू जर एकत्रित लढले तर याचा परिणाम महाविकास आघाडीवरती कसा होऊ शकतो? कारण अधिकृतरित्या राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी काँग्रेस तशी म्हणावी तशी तयार नाहीये. काँग्रेस एकंदरीत राज ठाकरेंना हे ठामपणे नकार देते. कारण या सगळ्या जी उत्तर भारतीय किंवा अमराठी जी मतं आहेत ती कुठेतरी तुटली जातील म्हणून काँग्रेसने येतो राज ठाकरेंना नकार दिला होता. आणि तोडफोडीचं किंवा हिंसक राजकारण आहे ते राज ठाकरे करतात म्हणून आम्हाला राज ठाकरेंसोबत जायचं नाहीये. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जर काँग्रेस असती तर हे चित्र अजून वेगळं असतं. म्हणून जे ते
महाविकास आघाडीमध्ये सध्याच्या घडीला जर काँग्रेस नसली तरी दोन्ही बंधू हे एकत्र आहेत, त्यामुळे जर मतांचं राजकारण पाहिलं तर मुस्लिम मतं ही सुद्धा ठाकरेंच्या बाजूने लोकसभेला असतील किंवा विधानसभेला असतील ही येताना पाहायला मिळाली होती. आता मात्र राज ठाकरे हे एकत्र आल्यावरती उत्तर भारतीयांना मारहाण प्रकरण असेल किंवा अमराठी जी वक्तव्य असतील त्यावर कसा परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण उद्धव ठाकरे एकीकडे सर्व धर्मीय लोकांना एकत्रित घेऊन जाण्याची भाषा करतात, तर राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची जी आहे ती भाषा वापरली होती. मराठी भाषेच्या पाठी ठामपणे उभे राहिले होते. मराठी माणसावर अन्याय होतो या विरोधात ते सतत आपली बाजू मांडत राहिले होते. या सगळ्या संदर्भात आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्रित आल्यावरती लोकांचा जो ते अमराठी मतांचा विचार काय असणार आहे ते राज ठाकरेंना किंवा उद्धव ठाकरेंना या संदर्भात मतदान करणार का किंवा यांच्या बाजूने उभा राहणार का या सगळ्या संदर्भात पाहणं महत्त्वाचं असणार आहे. खरं नक्कीच धन्यवाद महेंद्र, तू दिलेल्या या सविस्तर माहिती संदर्भामध्ये. त्यामुळे आता आगामी निवडणुकांच्या काळामध्ये काय होतं या युतीचा परिणाम हे सुद्धा पाहणं आपल्याला लवकरच कळणार आहे.